गणपती बाप्पा चलो घरी. अय्यो अय्यो हो 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 हो. मित्रांनो असं डेकोरेशन आहे काहीतरी. पुढे चालली त्रिशा. हा गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एच डी विश्व. तर मित्रांनो ब्लॉग आता चालू करतो. 9:23 झालेत. ब्लॉग आता चालू केला मी. आता चाललो आहे सोनालीच्या घरी. आज गणपती बाप्पा येत आहे. त्यांचं डेकोरेशन मोठं असल्यामुळे 2 ते 3 दिवस अगोदरच आपण मूर्ती घेऊन येतो. ते मला इंस्टाग्रामला फॉलो करत असतील, तिथे माझी खाली आयडी आहे इंस्टाग्रामची. तर लास्ट गेल्या वर्षीचं जे डेकोरेशन होतं ते माझ्या एका पिक्चर का स्टोरी मध्ये आहे. मी त्याला परत रिमेन्शन करेल, तुम्ही नक्की त्याला जाऊन बघा. या वर्षी पण तसंच, पण काहीतरी युनिक तुमच्यासाठी डेकोरेशन आपण रेडी केलेलं आहे. तर तीच आज गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन यायची आणि फायनली त्याचा जो सेटअप आहे त्याला आज आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. तर आता त्रिशा पण रेडी झाली आहे, सोनाली पण रेडी आहे. पण रेडी आज आम्ही लवकर उठलेलो त्यासाठी, त्यांची मूर्ती घेऊन येण्यासाठी. तर आता आपण निघूया. कुठे चालली आहे त्रिशा? हा बाहेर चालली आहे. तुझी बॅग दाखव, बॅग दाखव. वाव सो नाईस. गणपती बाप्पा लक्षात. गणपती बाप्पा काय बोलते? काय बोलते? मोरया. अय्यो मामाकडे चालली ना त्रिशा? अय्या काय झालं? त्रिशू कुठे चालली? मामा बाहेर बाहेर चालले ते फिरायला. तर मित्रांनो आता आपण निघालो आणि त्रिशाने त्रिशाची जागा घेतली. ही गाडी आल्यापासून तिला काय माहितीये ना की असं इथे पुढे बसायला खूप आवडतं. की आता राहुलचा पण जस्ट फोन येऊन गेलेला, बोलते किती वेळ लागणार आहे अजून पोहोचायला. तर त्याला सांगितलं येतोच आहे आम्ही, कारण की त्यांनी मॉर्निंगला आम्हाला 7 वाजता बोलवलेलं. आता निघेपर्यंत त्रिशाची तयारी होईपर्यंत 9:45 झाले. आता पोहोचायला एक 15 ते 20 मिनिटं जाईल आम्हाला. यावेळीचं जे डेकोरेशन आहे हे तुमच्यासाठी सस्पेन्स असणार आहे. तर मी तुम्हाला थोडीशी एक झलक दाखवेलच. गणपती बाप्पाची मूर्ती पण मी तुम्हाला आता पूर्ण रिव्हील नाही करणार आहे. ती ज्या दिवशी आपली स्थापना असणार त्या दिवशी मी त्याला रिव्हील करणार आहे. तोपर्यंत तुम्ही गेस करू शकता की डेकोरेशन काय असू शकतं आणि त्याच्या रिलेटेड गणपती बाप्पाची मूर्ती काय आपली असू शकते. प्लीज मला कमेंट करून तुम्ही गेस करा आणि मला कमेंट करून मला सांगा. तर मित्रांनो आता मी पोचलोय चेंबूर नाक्याची, चेंबूर नाका नाही, चेंबूर सिग्नलच्या इथे. चेंबूर सिग्नलच्या इथे पोहोचलोय. आता जाताना अपोजिट रोडला तर मला ब्रिजच्या वरती जाताना खूप ट्रॅफिक दिसत होतं आणि आता इथे बघूया. इथे हा अण्णाभाऊ साठे आता ब्रिज आहे, ट्रॅफिक आहे का नाही, कारण की खूपच लेट झालाय. त्यांना पण निघायचं होतं. त्यांचं ते डेकोरेशनचं जे सेटअप आहे त्याच्यासाठी जे काम करणारे मुलं आहेत ते पण येऊन थांबलेत. त्यांना वाटलं की मूर्ती आतापर्यंत आली असेल, पण डिले झाल्यामुळे, आमच्यामुळे डिले झाला, त्यामुळे थोडंसं आता इथे पण ट्रॅफिक लागली आहे. अरे बापरे ट्रॅफिक. ही झोपली सोनाली. अहो ही झोपली पोरगी पायावरती. त्रिशा त्रिशा इथे बा. ओय हाय कर, हाय हाय करा इथे इथे. हाय त्रिशू इथे हाय कर. मित्रांनो गेले 10 ते 15 मिनिटं. पोहोचण्याच्या अगोदरच एवढी ट्रॅफिक लागली आहे. 10 ते 15 मिनिटं आमचे वेस्ट गेले आहे ट्रॅफिक मध्ये, कारण की हा टाइम जो आहे तो ऑफिस टायमिंग आहे आणि मी या टायमिंगला कधीच निघत नाही मॉर्निंगला लवकर, कारण की एवढी ट्रॅफिक खतरनाक वाली असते ते मला माहितीच असतं. पण बोललो की थोडा लेट झालाय, 10 वाजले, एवढी ट्रॅफिक नसणार, पण ट्रॅफिक बाबा खूप खतरनाक ट्रॅफिक आहे. तुम्ही पण आता ट्रॅफिक किती माझ्या लेफ्ट आणि राईट साईडला. हा सर्व्हिस रोड आहे, हा सर्व्हिस रोड आहे, तरी पण इथे पण ट्रॅफिक फुल जाम झाली. मित्रांनो आता पोहोचलो इकडे. त्रिशा आणि सोनाली वरती चालले. ए थांब थांब थांब, मी पण आलो. आता वरती पोहोचतो, बघतो कुठपर्यंतची यांची तयारी झाली. तर ऑलमोस्ट एकताना पण आम्हाला 2 वेळा कॉल आले कुठे पोहोचले, त्यासाठी खूपच लेट झालाय. तर बघूया आता घरी काय हालचाल आहे.
तर मित्रांनो असं डेकोरेशन आहे काहीतरी, तुम्ही गेस करा आणि मला प्लीज कमेंट करून मला सांगा की नक्की काय डेकोरेशन आहे. काय रे मस्ती करते तू? हा घे ईशान तिला तिकडे तिकडे घे ना थोडस. काय बोलला ईशान? गणपती बाप्पा मी आता आलो इकडे. गणपती आपला रेडी झालाय आणि ही त्यांची वर्क प्लेस आहे, इथे मूर्ती बनवतात ते. तर मी आता तुम्हाला फेस रिव्हील नाही करू शकत गणपतीचा, फक्त एक छोटासा एक शॉट दाखवतो मी तुम्हाला, तर तुम्ही गेस करा. गणपती बाप्पा. तर मित्रांनो फायनली आता मूर्ती आपण घेऊन चाललो गाडीने. ही गाडी आता आपली इकडे उभी आहे. तर हा जो मित्र आहे तर त्याचा तो कारखाना होता, राहुलने ते बुकिंग केलेली अगोदर. तर 2 दिवस अगोदरच आपण आता घेऊन चाललो गणपती बाप्पाला घरी. चला आता बाप्पा पण आपल्या सोबतच आहे गाडीमध्ये. गणपती बाप्पा. त्रिशा त्रिशा कोण आलं बाबू? जेवढे आहेत तेवढे कोण आलं बाबू? दिलीच नाही. बाप्पा आले. तर मित्रांनो आता आपण निघालो घरी. ईशान ए ईशान इथे बघ ना. होय त्याचा मूड नाही. आमची मुलगी काय करते, चॉकलेट खाते. फायनली सोनाली गणपती बाप्पा आपल्या घरी. 10 दिवस आता मज्जाच मज्जा. गणपती बाप्पा बघा आपला पुढचा व्ह्यू मस्त पैकी एन्जॉय करतात ते. आणि हिचं बघा काय चालू आहे. हा काय चालू आहे तुझं? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता मूर्ती डेकोरेशन जिथे आहे तिकडे आम्ही आता ठेवली आहे आणि सोनाली आणि मी आता चाललोय खाली. थोडंसं सामान घेऊन यायचं होतं घरच्या गणपतीसाठी, काही घेऊन नव्हतं आलेलो मॉर्निंगला. तर आता आम्ही निघतोय खाली. काय बोलतोय तू? काय फोडायला लागला फटाके? आता खाली एवढे फटाके फोडले ते. ओके. A few moments later. त्रिशा वा तुझ्यासाठी सामान आणलंय, खाऊ आणलं तुझ्यासाठी. त्रिशा. तर मित्रांनो आता जेवण पण झालं माझं आणि माझी थोडीशी आहे ना माझी पर्सनल कामं पेंडिंग आहे. तर सोनालीला मी बोललो तू इकडेच थांब. तर मी थोड्या वेळाने येतो. बँकेचं थोडंसं माझं पर्सनल काम आहे ते करून येतो आणि माझं एक छोटंसं अजून एक काम आहे, ते 2-3 कामं सगळे आता सायनला अजून करून जावं. तर मित्रांनो आता मी निघतोय माझ्या कामासाठी. तर भेटूया आपण डायरेक्टली ना निघताना घरात. 2 hours later. चला घरी. डॅडी आला. डॅडी आला. चलो घरी. अय्यो अय्यो. काय कुठे बॉल? नुसतीच मस्ती करते तू. हा उगाच मस्ती करतेस. व्हेरी गुड व्हेरी गुड. कसा? तर मित्रांनो आत्ताच जस्ट घरी आलो आणि त्रिशाची जर तुम्ही मस्ती बघितली आल्या आल्या काय चालू होतं तिचं, आरडा ओरड हे ते चालूच होतं तिचं. आत्ता जस्ट मी घरी आलो. कामं माझी हे बघा हे बघा हे बघा. तर आता मी एक थोडीशी कॉफी पितो. मला ना झाली जाम सर्दी. त्रिशा शांत थांब जरा. 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 मिनिट्स. तर आता एक थोडीशी कॉफी पितो आणि तुम्हाला हलकीशी झलक पण दाखवली मी की बाहेर डेकोरेशन चालू आहे. ते सस्पेन्स आहे. तर तुम्ही गेस करा की नक्की काय आपलं डेकोरेशन आहे यावर्षीचं. आणि जे समजदार आहेत त्यांना कळालंच असेल. तर मला प्लीज कमेंट करून सांगा की काय डेकोरेशन आहे आपलं यावेळीचं.
तर आता मी पितो कॉफी थोड्या वेळामध्ये आणि निघतो आता घरी फटाफटमध्ये, कारण की खूप लेट पण झालं आहे. जिमला जायचा पण माझा टाईम झाला आहे, 6:15 झालेत आता. जिम नंतरला बघूया, जर काय बाहेर जायचा प्लॅन झाला तर जाऊया, नाहीतर अदरवाईज घरीच थांबूया. तर मित्रांनो आता निघतो आपण घरी आणि माझी हालत थोडीशी मला असं वाटतं ना डाऊन झाली आहे, कारण की ते जस्ट मी मगाशी बाहेर गेलो, तुम्हाला बोललो ना कामासाठी, तिकडे गेले असल्यामुळे ना सर्दी मला जाम झाले, थोडंसं आता विकनेस वाटल्यासारखं होतं. चलो बाय 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 त्रिशा. तुला घेऊन चालले ना ती सोनाली, तुला घेऊन चालले ना ती. आत्ता जस्ट घरी पोहोचलो, हालत एकदम बेकार व्हायला लागली, काय झाले काय माहिती नाही, सर्दीसारखं व्हायला लागलं. आणि उद्या माझी पासपोर्टची पण अपॉइंटमेंट आहे. जर तब्येत ठीक असेल तर जायला भेटेल, नाही तर मला परत रिशेड्यूल करायला लागेल. तब्येत ठीक नाही वाटत आहे तर मी ब्लॉग पण आता इथेच एंड करतो. तर मित्रांनो, आय होप सो जर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि हां, कमेंट्समध्ये हे पण सांगा की आमचं डेकोरेशन कोणत्या गोष्टीवरती आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला टाटा, बाय 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 बाय.